विविध मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन देण्यात येत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो का या ठिकाणी विविध मागण्यांसाठी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी इतर ती करण्यात येत आहेत आणि साधारण जर बघितलं तर यांच्या एकंदरीत 9 मागण्या आहेत आणि ह्या मागण्यांसाठी इथं काँग्रेस असेल, सेवादल असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहेत। आपण या ठिकाणी जे काही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मला एकंदरीत सांगा तुमच्या किती मागण्या आहेत आणि कशासाठी बसलात तुम्ही? आज काँग्रेस पक्षातर्फे अवघ्या महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन केलं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही येथे येवला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करीत आहोत। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, 24 तास वीज उपलब्ध झाली पाहिजे, लोड शेडिंग बंद झालं पाहिजे, महिलांना सुरक्षा उपलब्ध झाली पाहिजे, राहुल सोलापूरकरला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यासह अनेक विविध मागण्यांसाठी आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटी व राष्ट्र सेवा दलातर्फे हे धरणे आंदोलन धरत आहोत। एकंदरीत बघितलं तर ह्या मागण्यांसाठी या ठिकाणी येवला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये काँग्रेसच्या वतीने, सेवादलच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।